पुढची बातमी पाहूयात। मुंबईतील एल्फिन्स्टन पूल हा 2 वर्षांसाठी बंद असणारे वरळी ते शेवडी कनेक्टरसाठी एल्फिन्स्टन पुलाची पुनर्बांधणी करण्याचं काम केलं जाणार आहे। त्यामुळे वाहतुकीसाठी हा पूल 2 वर्ष बंद ठेवला जाईल। त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे। तर आज संध्याकाळपर्यंत हरकती न आल्यास 15 एप्रिल पासून वाहतूक बंद करून पुलाच्या पाडकामाला लगेच सुरुवात होणार असल्याची माहिती आहे। तर जुना ब्रिज तोडून त्या ठिकाणी MMRDA डबल डेकर ब्रिजची निर्मिती करणार आहे। तर परळमध्ये अनेक मोठे रुग्णालय असून याच ब्रिज मार्फत अनेक रुग्णवाहिकांची नेहमीच ये-जा असते। त्यामुळे या पुलाचं काम लवकरात लवकर पूर्ण करावं अशी मागणी इथल्या स्थानिकांची आहे। या संदर्भात परळ प्रभादेवीच्या या ब्रिजवरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी भूषण शिंदे यांनी। पाहूयात। सध्या मी आहे एल्फिन्स्टन म्हणजेच प्रभादेवी येथील पूर्व आणि पश्चिम अशा दोन्ही भागांना जोडणाऱ्या ब्रिजवरती आणि हाच ब्रिज आपण पाहू शकता येत्या 15 एप्रिल पासून बंद होणार आहे। आणि याचं कारण म्हणजे वरळी शिवडी जो कनेक्टर जो आहे त्याच्या कामासाठी हा संपूर्ण जो ब्रिज आहे त्याची पुनर्बांधणी केली जाणार आहे। आणि एकंदर या संपूर्ण बांधणीसाठी तब्बल 2 वर्षाचा कालावधी देखील जाहीर करण्यात आलेला आहे। त्यामुळे या 2 वर्षांसाठी हा संपूर्ण ब्रिज जो आहे तो बंद होणार आहे। आणि येत्या काळामध्ये इथं डबल डेकरचा ब्रिज होऊन एकंदर नवीन वाहतूक सुविधा इकडे केली जाणार आहे। मात्र या 2 वर्षाच्या काळामध्ये इथं वाहतूक कोंडी देखील होऊ शकते। त्यामुळे संपूर्ण MMRDA इथं अनेक ठिकाणी काही सूचना देखील मागवल्या होत्या, मात्र कोणत्याही प्रकारच्या सूचना किंवा हरकती अद्याप आलेल्या नाहीये। त्यामुळे येत्या काळामध्ये येत्या 15 तारखेपासून हा जो ब्रिज आहे तो बंद केला जाणार आहे। आणि सर्व नागरिकांना या संदर्भात मुंबई महानगरपालिका असेल किंवा MMRDA असेल या दोघांकडून कळवण्यात येत आहे। कॅमेरामन सुनील वर्मासह भूषण शिंदे, लोकशाही मराठी, मुंबई। समस्या ही मोठी समस्या म्हणजे आता 2 वर्ष म्हणजे 1 महिना पण नाही, 2 महिने पण नाही, 2 वर्ष। मग आता जो लोअर पर्यंत झाला ब्रिज तसंच इथं होणार आहे। 2 वर्ष बोलतात 3-4 वर्ष जाणार त्याच्यात। हॉस्पिटल जवळ होतं, एकदम क्रॉस करायला पण मेन जवळ होतं। ऑटो रिक्षा आपली टॅक्सी पण जायला जवळ भेटत, चालत पण जाऊ शकत होतं। पण आता खूप अडचणी येणार आहेत। लवकर काम करावं म्हणून सरकारकडे मागणी करणार। लवकर काम करावं असं सरकारला विनंती करतो आम्ही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।